एका छोट्या तलावात 2 रंगांचे बेडूक राहायचे. पूर्वेला हिरवे बेडूक आणि पश्चिमेला पिवळे. त्यांची संख्या खूप वाढल्यानं तलावातल्या उन्हात बसायच्या चांगल्या जागा आणि चविष्ट कीटक यावरून या दोन्ही गटात रोज भयंकर भांडण व्हायचे. डराव डराव, चल बाजूला हो. हिरव्या बेडकांच्या नेत्याला याचा खूप राग यायचा. त्यानं दुष्ट हेतूनं विचार केला, आपण या पिवळ्या बेडकांना कायमचं संपवून टाकूया, म्हणजे हा संपूर्ण सुंदर तलाव फक्त आपलाच होईल. एक दिवस तो नेता तलावाबाहेर गेला. तिथे एका जुन्या वडाच्या झाडाखाली त्याला एक साप दिसला. पण सापानं बेडकावर हल्लाच केला नाही. बेडकाला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले, तू माझ्यावर हल्ला का केला नाही? तो काळाकुट्ट साप म्हणाला, खूप दिवसांपासून काहीही न खाल्यानं मला लांबचे थोडे कमी दिसते आहे आणि त्यामुळे मी अशक्त झालो आहे. फुस फुस. हिरव्या बेडकानं जवळ जाऊन सापाला एक युक्ती सांगितली. तो म्हणाला, अरे सापदादा, तू माझ्यासोबत तलावात ये. तिथे खूप बेडूक आहेत. मात्र एक अट आहे, रोज तू फक्त आणि फक्त पिवळे बेडूकच खायचे. आम्ही हिरवे बेडूक तुला काहीही करणार नाही, उलट मदतच करू. आयती मेजवानीच मिळाते हे पाहून सापाचे डोळे लालसेनं चमकले आणि तो कबूल झाला. तो हिरव्या बेडकासोबत गुपचूप तलावात आला आणि एका कपारीत जाऊन लपून बसला. सर सर. त्यानं रोज एकामागून एक असे पिवळे बेडूक पकडून खायला सुरुवात केली आणि हे बघून हिरवे बेडूक आनंदानं टाळ्या वाजवायचे. काही महिन्यानंतर एके दिवशी सर्व पिवळे बेडूक कायमचे संपले. आता तलावात फक्त हिरवे बेडूक उरले होते. हे बघून हिरव्या बेडकांचा राजा सापाकडे गेला आणि म्हणाला, ठरल्याप्रमाणे सगळे पिवळे बेडूक संपले आहेत, तेव्हा आता तू येथून निघून जा. रोज पोटभर जेवण मिळाल्यामुळे तो साप आता एकदम धष्टपुष्ट झाला होता आणि त्याला सगळं स्पष्ट दिसत होतं. सापानं आपली लांबलचक जीभ बाहेर काढली. हिरव्या नेत्याकडे बघून तो क्रूरपणे हसला आणि म्हणाला, एवढं सगळं खायला असताना मी का निघून जाऊ? माझ्यासारख्या ताकदवान सापाला आता कुणी हात नाही लावू शकत. आता तुमची पाळी. फुस असं म्हणून सापानं त्याचं हिरव्या बेडकांना खायला सुरुवात केली. हिरवे बेडूक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले, पण आता खूप उशीर झाला होता. ज्या भयंकर सापाला हिरव्या बेडकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि दुसऱ्याचा नाश करण्यासाठी घरात बोलावलं होतं, त्यानं त्यांचाही सर्वनाश केला. दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा स्वतःच त्यात पडतो.